गुंतता हृदय गेली काही दिवस विक्रमचं वागणं खूप विचित्र झालंय. एक मिनिट नैना, सॉरी टू कट यू लाईक दिस, पण तू हे सगळं मला का सांगतेस? मी एक तिराहित व्यक्ती आहे, विक्रम सरांच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक सबऑर्डिनेट. मी तुला काय एक्सक्यूज मी. हा बोलाई. अगं कुठे आहेस तू? तुझा आवाज असा घाबरा घुबरा का येतोय आई? विक्रमचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? आता कुठे विक्रम? हे बघ नाही ना, गोंधळून जाऊ नकोस. त्याचाच फोन होता. गाडी कुठेतरी डॅश झालीये. मी विचारण्याचा प्रयत्न केला पण इतकी खरखर होती, ऐकूच येत नव्हतं. त्याला कितपत लागलाय, तो कसा आहे काहीच माहित नाही. मी फोन करण्याचा प्रयत्न करते पण फोन लागतच नाहीये, बंद आहे त्याचा फोन. मी येते, मी लगेच येते. विक्रम, अरे काय रे? आई काही किती लागलंय नाही, तुला? काही फारसं काही नाही. एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. छोटासा? रस्त्यावर लाईट नव्हते आणि मला अंदाज नाही आला. गाडी एकदम डिवायडरवर चढली, त्यामुळे स्टिअरिंग लागलं माझ्या हाताला. बस बाकी काही नाही. हळू हळू. हा, तिथे एका छोट्या हॉस्पिटलमध्ये फर्स्ट एड केलं, सो नथिंग टू वरी नाउ. विक्रम, हा विक्रम, नाही ना, हा, हळू हळू. अगं नाही ना, नाही ना आई, काही नाही झालेलं, नुसतं थोडंसं खरचटलंय बस. अगं मला काळजी गाडीची वाटते, गाडीचं काम निघेल बस. गाडीला काय होऊ दे, तुला काय झालं असतं तर? अगं हो, पण काही नाही झालेलं, मी आहे ना तुझ्या समोर. हॅलो मैना. असं कसं झालं ऍक्सिडेंट? अगं रस्त्यावर लाईट नव्हते, मला असं काही झालंय का जे तुम्हाला सांगितलं नाहीयेस? तू नेहमी मला हा प्रश्न का विचारतेस? असं काय लपवलं मी तुझ्यापासून आजपर्यंत? त्याची चर्चा नको. म्हणजे मी म्हंटल ना, त्याची चर्चा नको. कसलं टेन्शन आहे तुला? तू तू ड्रिंक केलंयस? हो, हो किंवा नाही? एक स्मॉल. तू तू ड्रिंक करून गाडी चालवत होतास? विक्रम, कसलं एवढं टेन्शन आलंय तुला? मला वाटलं मूड झाला म्हणून मी घेतली ड्रिंक, बस दॅट्स ऑल. बाकी काही नाही. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. हे कोणतं तर्कशास्त्र आहे? मला मूड आला, मी ड्रिंक घेतलं. एक्सक्यूज मी नैना. अनन्या, ये ना, ये. सॉरी हा, मी विसरूनच गेले. तू बघितलंस ना तुमच्या साहेबांनी काय प्रताप केले? हा, बट थँकफुली इज फाईन नाव. ओके, मी निघते आता. अगं थांब ना, जेवून जा ना आमच्या बरोबर. नाही नको, थँक्स, मला खरंच खूप उशीर होईल. बरं मग एक काम कर, 5 मिनिटं थांब फक्त इथे. मी विक्रमसाठी सूप घेऊन येते, तोपर्यंत त्याला कंपनी दे. हं, विक्रम आलेस मी. तू परत फोन केला? अरे तू कसला माणूस आहेस? मग मी आता कोणत्या शब्दात सांगू? म्हणजे तुझा फोन आहे? अविनाश, मला दे. हॅलो, तू कशाला आम्हाला त्रास देतोयस? हे बघ, तुला स्पष्टपणे मी सांगते, आम्ही सभ्य माणसं आहोत म्हणून तुझे वाटेल ते चाळे सहन करणार नाही. पुन्हा जर फोन केलास ना तर पोलिसांना सांगून तुझ्या तंगड्या तोडून गळ्यात बांधायला लावीन, लक्षात ठेव. काल रात्री आपला फोन झाला, त्यानंतर रात्रभर मला झोपच येत नव्हती. झोप यावी म्हणून मी झोपेची गोळी घ्यायला गेले. कधी एक गोळी काढली, मग दुसरी, मग हळूहळू पूर्ण बाटली रिकामी करून टेबलवर ठेवून दिली. आयुष्यावर प्रेम करणारे होते रे मी. पण तू अजूनही आहेस की? पण ते आयुष्य जर तुझ्याशिवाय असेल तर त्यावर मी तितकंच प्रेम करेन याची काही गॅरंटी नाहीये. मी स्वतःलाच फसवत होते काही दिवस. तू नशील तर मला काहीही फरक पडत नाही,
मी जगेन आपली आपण. पण नाही विक्रम, जेव्हा तुझ्या ऍक्सिडेंटची बातमी आली सगळं अवसान गळून पडलं. विक्रम, तू माझ्यासाठी आयुष्यातला ऑप्शन नाहीयेस. तू माझ्यासाठी माझं आयुष्य आहेस. प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास पाखरू जीवाची अडकत जाती सुटकान होती गुंतता हृदय हे